स्वाध्याय इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान, प्रकरण 17वे जैवतंत्रज्ञानाची ओळख. प्रश्न पहिला. खालील प्रत्येक विधान चूक आहे. या विधानातील एक किंवा दोन शब्द बदलून ती बरोबर करून लिहा. प. श्वसन मार्गामध्ये सरळ पट्टकी अभिस्तर ऊती असते. चुकीचे शब्द आहे सरळ पट्टकी. श्वसन मार्गामध्ये रोमक अभिस्तर ऊती असते. हे बरोबर विधान आहे. आ. वृक्कांमध्ये ग्रंथीमय अभिस्तर ऊती असते. ग्रंथीमय हा चुकीचा शब्द आहे. बरोबर विधान. वृक्कांमध्ये घणाभरूप अभिस्तर ऊती असते. ई. हरित ऊती वनस्पतींना तरंगण्यास मदत करते. बरोबर विधान आहे. वायू ऊती वनस्पतींना तरंगण्यास मदत करते. ई. पट्टकी स्नायूंना अनैच्छिक स्नायू असेही म्हणतात. बरोबर विधान. अपट्टकी स्नायूंना अनैच्छिक स्नायू असेही म्हणतात. उ. दृढ ऊतीमध्ये हरितद्रव्य असते. बरोबर विधान आहे. दृढ ऊतीमध्ये लिग्निन असते. किंवा हरित ऊतींमध्ये हरितद्रव्य असते. प्रश्न दुसरा. गटात न बसणारा शब्द ओळखून त्याचे कारण लिहा. अ. जलवाहिनी, रसवाहिनी, दृढ ऊती आणि विभाजी ऊती. गटात न बसणारा शब्द आहे विभाजी ऊती. कारण इतर सर्व स्थायी ऊतींचे प्रकार आहेत. आ. अभिस्तर, स्नायुतंतू, चेतातंतू आणि अपित्वचा. गटात न बसणारा शब्द आहे अपित्वचा. कारण इतर सर्व प्राण्यांच्या ऊती आहेत. ई. कास्थी, अस्थी, स्नायुरज्जू आणि हृदय स्नायू. गटात न बसणारा शब्द आहे हृदय स्नायू. कारण इतर सर्व संयोजी ऊती आहेत. प्रश्न तिसरा. खालील ऊतींची नावे लिहा. अ. तोंडाच्या आतील स्तरातील ऊती. सरळ पट्टकी अभिस्तर ऊती. आ. स्नायू व अस्थी यांना जोडणारी ऊती. स्नायुरज्जू ही संयोजी ऊती आहे. ई. वनस्पतींची उंची वाढवणारी ऊती. प्ररोह विभाजी ऊती. आणि ई. खोडाचा घेर वाढवणारी ऊती पार्श्वविभाजी ऊती. प्रश्न चौथा. फरक लिहा. वनस्पतींमधील सरळ ऊती व जटिल ऊती. वनस्पतींमधील सरळ ऊती आणि वनस्पतींमधील जटिल ऊती. पहिला फरकाचा मुद्दा आहे सरळ ऊती एकाच प्रकारच्या पेशींनी बनलेल्या असतात. तर
जटिल ऊती एकापेक्षा अधिक प्रकारच्या पेशींनी बनलेल्या असतात. वनस्पतींमधील विभाजी ऊती, पृष्ठभागीय ऊती आणि सरळ स्थायी ऊती या सरल ऊती आहेत. तर वनस्पतींमधील जलवाहिनी आणि रसवाहिनी या जटिल ऊती आहेत. आणि तिसरा मुद्दा आहे मूल ऊती, हरित ऊती, वायू ऊती, स्थूल ऊती, दृढ ऊती इत्यादी सरळ स्थायी ऊतीचे प्रकार वनस्पतीत आढळतात. जलवाहिनी आणि रसवाहिनी हे जटिल स्थायी ऊतींचे प्रकार वनस्पतीत आढळतात. प्रश्न 5वा टिपा लिहा. अ. विभाजी ऊती. विभाजी ऊती वनस्पतींच्या ज्या भागात असतात तेथेच केवळ वाढ सुरू होते. विभाजी ऊतींच्या पेशीत ठळक केंद्रक, दाट जीवद्रव्य आणि भोवती पातळ पेशीभित्तिका असते. त्यांची रचना घट्ट असते. विभाजी पेशी बहुधा रिक्तिकेशिवाय असतात. या पेशी अतिशय क्रियाशील असतात. वनस्पतींची वाढ करणे हे विभाजी ऊतींचे महत्त्वाचे कार्य आहे. विभाजी ऊती कोणत्या भागात आहेत यानुसार तिचे प्ररोह विभाजी ऊती, आंतरीय विभाजी ऊती व पार्श्व विभाजी ऊती असे 3 प्रकार पडतात. आ. जलवाहिनी. जलवाहिनी या जाड भिंतींच्या मृत पेशींपासून बनलेल्या जटिल स्थायी ऊती आहेत. या ऊतींमध्ये वाहिनिका, वाहिन्या, तंतू या मृत पेशी तर जलवाहिनी मूल ऊती या जिवंत पेशी असतात. यांची रचना एकमेकांना जोडलेल्या नळ्यांसारखी असून पाणी व खनिजांचे खालून वरच्या दिशेने वहन करण्याचे कार्य या ऊती करतात. पट्टकी स्नायू. पट्टकी स्नायू हे ऐच्छिक स्नायू आहेत, म्हणजेच यांची हालचाल आपल्या इच्छेनुसार होते. यामधील पेशी लांबट, दंडगोलाकार, अशाखीय व बहुकेंद्रकी असतात. या स्नायूंवर गडद व फिके पट्टे असतात. हाडांना जोडलेले असतात म्हणून या स्नायूंना कंकाल स्नायू असे म्हणतात. हातपाय हलवणे, धावणे या सर्व ऐच्छिक हालचाली हे स्नायू घडवून आणतात. इ. शेतीपूरक व्यवसाय. शेतीसोबतच शेतीशी संबंधित जी इतर व्यवसाय असतात त्यांना शेतीपूरक व्यवसाय असे म्हणतात. यामध्ये पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग इत्यादी व्यवसायांचा समावेश होतो. दूध व दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन तसेच शेतीच्या कामात श्रमिक म्हणून मदत होण्यासाठी पशुपालन केले जाते. कुक्कुटपालन म्हणजे अंडी व मांस मिळवण्यासाठी कोंबड्यांचे पोषण करून त्यांची केलेली पैदास. यामध्ये परदेशी आणि भारतीय प्रजातीच्या कोंबड्यांचा संकर करून चांगल्या गुणवत्तेच्या नव्या प्रजाती निर्माण केल्या जातात. अशा कोंबड्यांना जास्त तापमान सहन करण्याची क्षमता आणि चांगल्या गुणवत्तेची उत्पादने निर्माण करण्याची क्षमता असते. रेशीम उद्योगामध्ये रेशीम किड्यांपासून
रेशीम मिळवले जाते. उ. जनुकीय अभियांत्रिकी. मानवी फायद्यांच्या उद्देशाने सजीवांमध्ये कृत्रिमरित्या जनुकीय बदल व संकर घडवून सुधारणा करण्याच्या प्रक्रियेला जैवतंत्रज्ञान असे म्हणतात. जनुकीय अभियांत्रिकी ही एक जैवतंत्रज्ञानाचेच महत्त्वाचे तंत्र आहे. या तंत्राच्या साहाय्याने नैसर्गिक गुणधर्माव्यतिरिक्त नवीन गुणधर्म धारण करणाऱ्या वनस्पती तसेच प्राणी यांची उत्पत्ती केली जाते. त्याचा उपयोग प्रामुख्याने नगदी पिकांचे उत्पादन, त्यांच्या प्रजातींमध्ये सुधारणा, पर्यावरणीय ताण सहन करण्याच्या क्षमतेत वाढ, लस निर्मिती, जन्मजात रोगाचे निदान, इंद्रियांचे रोपण, कर्करोग संशोधन, प्रयोगशाळेत कृत्रिम त्वचा, खुर्चा तयार करणे या क्षेत्रात होत असते. उ. रेशीम उद्योग. रेशीम उद्योग हा एक शेतीपूरक व्यवसाय आहे. यामध्ये बॉम्बिक्स मोरी प्रजातीच्या रेशीम किड्यापासून रेशीम मिळवले जाते. रेशीम किड्याच्या जीवनात अळी, अंडी, कोश आणि पतंग या 4 अवस्था असतात. अंडी कृत्रिमरित्या उबवून उबवणीचा काळ कमी केला जातो. अळ्या तुतीच्या झाडावर वाढवल्या जातात. तुतीचे पाने खाऊन अळ्यांचे पोषण होते. 3 ते 4 आठवड्यांच्या अळ्या त्यांच्या लाळ ग्रंथीतून स्राव तयार करतात. याच्यापासून रेशीम तंतू बनतो. रेशीम कोश हा अळीने स्वतःच्या शरीराभोवती रेशीम धागा गुंडाळून तयार केलेला असतो. या दंडगोलाकार किंवा गोलाकार कोशापासून रेशीम मिळवले जाते. यासाठी कोशातून पतंग बाहेर यायच्या आधीच सर्व कोश उकळत्या पाण्यात टाकून त्यातील अळीला मारले जाते. उकळत्या पाण्यामुळे रेशीम तंतू देखील सैल होतात. त्यावर प्रक्रिया करून वस्त्रे बनवण्यासाठी रेशीम धागा तयार केला जातो.